नमस्कार मंडळी, मी दिव्या कुकदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज धुलीवंदन, होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला सुरुवात होते। तर धुलीवंदनापासून तर रंगपंचमी म्हणजे 5 दिवस होळीचा जो सण आहे आपण साजरा करत असतो। तर रंगपंचमीच्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी सकाळी शेची उठलेली आहे आणि हे बघा सुरू झालं आहे रंग खेळणं। ते स्वतःलाही लावत आहे, आम्हालाही लावत आहे आणि आम्ही सर्वांनीही रंग खेळायला सुरुवात केली आहे। आम्ही सर्वांनी देखील एकमेकांना रंग लावायला सुरुवात केली आहे आणि रंग म्हटलं म्हणजे ना शचीला भरपूर असे आवडतात। रंग पाणी खेळायला तिला भरपूर आवडत असतात। होळीची ती खूप आतुरतेने वाट बघत असते। लास्ट इयर ही तिने खूप छान प्रकारे होळी खेळली होती आणि लास्ट इयर ती छोटी होती, त्यामुळे आम्ही तिला बड्डेला जो टब मिळालेला होता, म्हणजे तिच्या आत्यांनी तिला जो टब दिलेला होता, तर जो बाथिंग टब होता तोच आम्ही आमच्या अंगणामध्ये ठेवला आणि त्यामध्येच भरपूर असं पाणी भरून त्यामध्येच तिने तिची ही मागच्या वर्षाची होळी जी आहे ती एन्जॉय केली होती। पण यावर्षी आमचा काही प्लॅन वेगळाच होता की शशीच्या बाबांचं कधीचं सुरू होतं की आपण कधीच बाहेर गेलो नाही आहेत, म्हणून ह्यावर्षी त्यांनी ठरवलं की चला यावर्षी आपण बाहेर जाऊयात होळीसाठी। म्हणून आम्ही तिघंजणं म्हणजे शची, मी आणि शशीचे बाबा बाहेर होळीचं सेलिब्रेशन करायसाठी जाणार आहोत। पण कुठं जायचं काय असं खूप काही प्रश्न निर्माण होतात। मग सर्वात आधी ठरवलं की शचीचं खूप दिवसापासून सुरू आहे मला स्विमिंग पूलला जायचं आहे, कारण आजकाल कसं मुलांचं जे मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये बघत असतात ना तेच त्यांना पाहिजे असतं। तर तिला हमेशा जसं मी आधी सांगितलं की तिला पाण्याची खूप आवड आहे, त्यामुळे तिला स्विमिंग पूल खूप आवडतो आणि ते व्हिडिओही त्याचेच जास्त बघत असते। त्यामुळे तिचं थोडंसं काही झालं की तिचं सुरू होऊन जातं की मला स्विमिंग पूलला जायचं आहे, मी स्विमिंग पूलमध्ये असं करेल, मी स्विमिंग पूलमध्ये तसं करेल। म्हणून मग तिच्या बाबाने शेवटी ठरवलं की ठीक आहे आपण वॉटर पार्कला जाऊयात। म्हणून आज आम्ही वॉटर पार्कला होळी सेलिब्रेशनसाठी जाणार आहोत। त्याच्या आधी आम्ही सर्वांसोबत घरी होळी खेळून घेतली, सोबतच आत्यांनासुद्धा आम्ही मिस करतोच हमेशाच, म्हणजे शचीची आतू। तर हे बघा शचीच्या आतूला व्हिडिओ कॉल करून होळी विश करणं झाली आणि मोबाईललाच रंग लावून आतूला तिने रंग लावलेला आहे आणि बोलता बोलताच परत सुरू झालं तिचं होळी खेळणं। तिला थोडंसंही राहत नव्हतं, म्हणून परत एकाला रंग लावत होती। तर हे बघा आतूसोबत बोलणं सुरू आहे, सोबत तिच्या बाबाला चांगलंच ती रंगाने रंगवत आहेत। तर चला ही जी गडबड सुरू आहे ना ही अगदी सकाळचीच आहे। काम झोपेतूनच उठलेलो होतो आम्ही, सर्वांचं ब्रश वगैरे कोणाचं झालं, कोणाचं बाकी होतं, चहा वगैरे सर्वच गोष्टी बाकी होत्या। शची तर फक्त उठलेलीच आहे झोपमधून आणि रंगच खेळायला सुरुवात झालेली आहे। तर चला आता मी ही सर्व आवरते, फ्रेश वगैरे होते, कारण लवकरच आम्हाला जायचं आहे जिथं आम्ही जात आहोत वॉटर पार्कला। ते आमच्या अकोल्यातीलच थोडं जवळ आहे, अकोल्याच्या थोडं बाहेर येते का। तर तिथं अविनाश ॲग्रो टुरिझम म्हणून आहे, तर तिथं आम्ही जाणार आहोत। तिथं वॉटर पार्क आहे, त्या वॉटर पार्कला आम्ही भेट देऊ आणि तिथंच आमचं जे होळी सेलिब्रेशन आहे ते आम्ही आता करणार आहोत। तर त्यांनी होळीसाठी स्पेशल हे जे ओकेशन आहे ते ठेवलेलं आहे, तर तिथं त्यांनी सकाळी 10 ते संध्याकाळचे 4 ते 5 वाजेपर्यंतचा टायमिंग दिलेला आहे। तर 10 नंतर आपण केव्हाही तिथे एंट्री करू शकतो। त्यासाठी आता आम्ही घरची आमची होळी सेलिब्रेशन झालं, लवकर तयारी करू आणि वॉटर पार्कला जायला निघू। तर आता सर्व झालेलं आहे, आवरचीवर करते। त्याआधी तुमच्यासोबत शेअर करते की काल होलिका दहन वगैरे झालं, त्याचीही आम्ही छान अशी पूजा केली। होलिका दहनची पूजा आम्ही आमच्या दारात न करता आमच्या शेजारी माझे काका राहतात, तर काकाच्या घराजवळ छान असं छोटंसं ग्राउंड आहे, तिथं काका दरवर्षी होळी पेटवत असतात आणि आमच्या कॉलनीतले आम्ही 4-5 जे घरं आहेत ते सर्वचे सर्व तिथंच होलिका दहनासाठी जात असतो। तर आम्ही सर्वांनी मिळून होलिका दहनाची पूजा वगैरे केली। पूजा झाल्यानंतर शचीचे बाबाही आले, तर शचीच्या बाबासोबत मी मिळून पूजा केली। सर्व आम्ही जोडप्यांनीच पूजा केली। शचीनेही आवर्जून पाणी वगैरे वाहलं, तिला दुसरं असं पूजा करायला आवडतं, पण होलिका दहन म्हटलं म्हणजे तो खूप आगीचे चटके लागत होते, त्यामुळे ती थोडी लांबूनच राहिली, नाही तर तिला पूजेची खूप आवड आहे, पण तिनं पाणी वगैरे वाहायला मदत केली। तर हे बघा आमचं ही छान प्रकारे आम्ही पूजा करून घेतली आणि होलिका दहनची पूजा आपण कशासाठी करतो काय वगैरे ही मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सांगितलेलं आहे आणि ह्या सर्वांनाच गोष्टी माहिती आहे की निगेटिव्हिटी जाण्यासाठी आणि सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात यावं, नकारात्मक गोष्टीचा सर्वांचा नाश होऊ, यासाठी आपण होलिका दहन करत असतो। आणि बाकी त्याच्यामागे पुराणिक कथाही आहे, भक्त प्रल्हाद आणि त्याची आत्या होलिका, तेही सर्वांना माहितीच आहे। तर असो,
तर चला आमची काल अशा प्रकारे छान अशी होलिका दहनाची पूजा वगैरे झाली आणि बाकी जेच आपण सणाला बनवतो वगैरे ते आम्ही बनवलं, जेवण वगैरे केलं आणि रात्री झोपलो. आणि आज सकाळी तर तुम्ही बघितलंच की आम्ही छान प्रकारे घरच्यांसोबत होळी सेलिब्रेट केली. आणि आत्ता मी इथं पोहोचलेले आहे अविनाश ॲग्रो टुरिझमवर. इथं आम्ही आलोत आणि इथं आल्यानंतर छान प्रकारे ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांनी आमचं स्वागत केलं आणि तिथं बाकी परिसरही खूप छान वाटला आम्हाला. आणि तिथं जेवढेही कस्टमर येत होते त्यांना ते एक बँड देत होते जेणेकरून त्यांची ओळख व्हावी आणि सर्वांचं छान प्रकारे ढोल ताशांचे ते स्वागत करत होते. सोबतच तिथं टेडी वगैरेही होते आणि छान अशी त्यांनी गाडीही ठेवलेली होती की ज्या गाडीमध्ये बसून ते मेन गेटपासून तर वॉटर पार्कपर्यंत आपल्याला घेऊन जात होते. शची फर्स्ट टाईमच वॉटर पार्कला आलेली आहे आणि होळीचा माहोल आहे त्यामुळे इथं जास्तच लगबग आहे आणि सर्वीकडे रंगच रंग आणि खूपच आनंद आहेत. सर्वजण रंगामध्ये खेळण्यासाठी गुंग आहे. जो तो आपापल्या फॅमिलीसोबत इथं आलेले आहे आणि जो तो आपापलं सेलिब्रेशन जे आहे ते करत आहेत. आम्ही छान प्रकारे तिथं आलो. तिथं एंट्रीवरच त्यांनी आम्हाला ते बँड वगैरे दिले. त्यानंतर काही ज्यूस वगैरेचे पॉकेट वगैरे दिले. नंतर रंग वगैरेही त्यांनी प्रोव्हाइड केलं. सर्व जे साहित्य होतं त्यांनी तिथंच गेटवरच आम्हाला प्रोव्हाइड केलं. त्यानंतर आम्ही तिथं छान अशी त्या गाडी जी होती त्या गाडीमध्ये बसलोत आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांनी आम्हाला तिथून रवाना केलं ते थेट वॉटर पार्कपर्यंत. तर रस्त्याने जे होतं ना ते छान असं एका साईडनं शेतं वगैरे होते आणि एका साईडनं त्यांचं जो पूर्ण एरिया होता ना तो कव्हर केलेला होता. तिथं छान प्रकारे पशुप्राण्यांच्या मूर्त्या वगैरे होत्या ठेवलेल्या. तर त्यांनी थेट आम्हाला वॉटर पार्कला न नेता वॉटर पार्कच्या जवळ त्यांचं जे जेवण नाश्ताचा जो पॉईंट होता तिथं त्यांनी आम्हाला आणून सोडलं. तिथं आल्यानंतर नाश्ता वगैरे चालूच होता. तर म्हटलं चला सर्वात आधी नाश्ता करून घेऊयात. नंतर मग कसं वॉटर पार्कमध्ये गेलं की परत यायचं मूड होत नाही, किती टाईम लागेल ना काय. आणि आम्ही घरूनही नाश्ता वगैरे काही केला नव्हता म्हणून म्हटलं चला इथं येऊन नाश्ता करूयात. तर तिथं छान प्रकारे हेल्दी नाश्ता होता. तळलेलं वगैरे असं दुसरं काहीच नव्हतं. छान उपमा होता, पोहे होते, इडली सांबार, त्यानंतर वडे वगैरे असं सर्व काही होतं. पण सर्व गोष्टी हेल्दीच होत्या. नाहीतर कुठं कसं समोसे कचरा वगैरे असा नाश्ता वगैरे देण्यात येतो. पण त्यांनी आम्हाला तसा कोणताच तळलेला वगैरे नाश्ता दिला नाही. सर्व जे होतं फक्त त्यामध्ये वडे जे होते की ते तळलेले होते, मेंदू वडे. बाकी सर्व जे आहे ते हेल्दी होतं. पोहे, उपमा, नंतर इडली वगैरे सर्व छान होतं आणि टेस्टही खूप छान होती सर्वांची. आम्ही छान प्रकारे नाश्ता केला आणि नाश्ता झाल्यानंतर आता वॉटर पार्कला जाण्यासाठी निघालेलो आहोत. तर वॉटर पार्ककडे निघताना रस्त्यानेही त्यांनी छान प्रकारे ना मूर्त्या लावलेल्या होत्या देवांच्या. थोड्या अंतरावर त्यांनी प्रत्येक देवाच्या मूर्त्या लावलेल्या होत्या. तर यामध्ये सर्व जे आपले देव असतात जसं की शंकरजी, गजानन महाराज वगैरे. आता आमचा भाग विदर्भात येतो त्यामुळे गजानन महाराजांची मूर्ती ही आमच्या इथं प्रत्येक ठिकाणी असते. तर इथेही छान प्रकारे गजानन महाराजची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणीची मूर्त्या, बजरंगबली वगैरे असे सर्व जे मूर्त्या होत्या ना त्यांनी तिथं लावलेल्या होत्या. साईबाबा वगैरे सर्वच होतं. तर त्या आम्ही बघितल्या आणि थोड्याच वेळात आम्ही वॉटर पार्कला पोहोचलोत. दुरूनच शचीला पाणी वगैरे दिसलं आणि तिचा आनंद अनावर झाला आणि ती पळतच सुटली ती स्लायडिंगकडे. आणि स्लायडिंग तिला हमेशाच आवडतात. असंही ती ग्राउंडमध्येही गेली की तिला स्लायडिंग आवडतात. ती तिथेही स्लायडिंग करत असते ना. ती वॉटर पार्कमध्ये म्हटल्यानंतर तर जास्तच बाईला खुशी झालेली आहे. तर मग तिथं सुरू झालं आणि छान मुलांसाठी त्यांनी वेगळ्या साईडला स्लायडिंग छोट्यावाल्या ठेवलेल्या होत्या. तर तिथं ती स्लायडिंग करायला गेली पण तिचे बाबा जास्तच केअरफुल आहेत त्यामुळे आणि तिलाही भीती वाटत होती म्हणून एकटीला न करू देता दोघांनी मिळून स्लाईड केल्या. आणि ते झाल्यानंतर मग म्हटलं चला आधी आतमध्ये काय आहे काय नाही बघून येऊ. सोबतच आमच्यासोबत जे सामान होतं तेही कुठं ठेवायचं हा प्रॉब्लेम होता म्हणून म्हटलं चला आता आधी पहिले बघून घेऊया सर्व आणि सामानाची अरेंजमेंट बघू कुठं ठेवायचं काय वगैरे. त्यानंतर मग एन्जॉय करायला लागू. तर तिथंच त्यांनी लॉकर वगैरे ठेवलेले होते. तिथं आम्ही आमचं जे सामान होतं सोबत आलेलं मोबाईल वगैरे सर्व जे साहित्य होतं ते तिथं ठेवणार होतो. तर कारण शचीच्या बाबांचं सुरू होतं की नाही आपण एन्जॉय करायला आलेलो आहोत, एन्जॉयच करायचं आहे म्हणून त्यांनी मला जास्त गोष्टी काही शूट करू दिल्या नाही आहेत. त्यामुळे मी थोडं ज्या पॉईंटचे शूट आहेत ते घेतलेले आहेत. तर सर्वात आधी मी एन्जॉय करून घेतला. त्यानंतर मी काही गोष्टी ज्या आहेत त्या शूट केलेल्या आहेत. तर जिथं जे लॉकर वगैरे ठेवलेलं होतं ना तिथंच साईडला फोम डान्स वगैरे होता. तिथं आम्ही छान प्रकारे फोम डान्स वगैरे केला. त्यानंतर त्याच्याच साईडला लहान मुलांचं होतं
लहान मुलांचे खेळणे वगैरे होते, तर तिथं आम्ही आलो. तिथं शचीला आधी म्हटलं तिला आनंद घेऊ द्या, त्यानंतर आपण आनंद घेऊ, म्हणून आधी तिच्या मनाने घेतलं, तिला मनसोक्त खेळू दिलं. म्हटलं चल तुला असं खेळायचं आहे, जे खेळायचं आहे ते तू खेळून घे, त्यानंतर आम्ही बघूयात. आणि सर्वीकडे सर्वांची तशीच लगबग होती. जो तो कोणी तर एकदम 6-7 महिन्यांच्या मुलांना हे सुद्धा घेऊन आलेले होते. आणि बाकी जे छान प्रकारे फॅमिलीसहित आलेले असल्या कारणानं फॅमिलीसोबत मुलांना देऊन द्यायचं आणि आपण मस्त एन्जॉय करायचं असं त्यांचं चालू होतं. आणि तिथं बाकी समजा जे वयस्कर महिला पुरुष वगैरे होते, त्या वयस्कर मंडळींसाठी त्यांनी छान असं एरिया ठेवलेला होता की जिथं त्यांना शांततेनं एन्जॉय करता येईल, बसायचं वगैरे, खेळायचं वगैरे असं होतं वयस्करांसाठी सुद्धा. आणि बाकी यंगस्टरसाठी तर मज्जाच मज्जा होती आणि मुलांचीही छान प्रकारे मज्जाच होती. तर आता सर्व सामान आम्ही वगैरे ठेवलं. मी थोडा वेळ म्हटलं नाही मला मोबाईलमध्ये थोडं शूट करू द्या, त्यानंतर मी ठेवेल. मग म्हटलं चला ठीक आहे. तर आता आम्ही आता या स्लायडिंगवरती. तर स्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी सर्वात आधी शचीचे बाबा आले. त्यानंतर शची आणि शचीच्या बाबांनी स्लायडिंग केल्या मोठ्या स्लायडिंगवरही, आणि नंतर मी आली. आणि भरपूर असं खरंच ना खूप मज्जा वाटत होती. आणि आता कसं आतापर्यंत थंडी असं चालू होतं, आणि आता फर्स्ट टाईमच जे आहे तेव्हा थंड पाण्यामध्ये आलो होतो, कारण आतापर्यंत गरम पाण्यानं अंघोळ करा वगैरे असं सुरू होतं. आणि आज थंडगार पाण्यामध्ये. तर जेव्हा आपण स्लायडिंग वगैरे करतो आणि फर्स्ट टाईम पाण्यात गेलो तेव्हा काही वाटत नव्हतं, पण बोलव झाल्यानंतर थोडंसंही बाहेर आलं, हवा लागली ना, खूप थंडी वाजत होती. आणि आमच्यापेक्षा तर समजा लहान मुलांना जास्तच होते, तर शची खूप कसं तरीच करत होती. त्यामुळे 2-3 वेळा तिचे ड्रेस वगैरेही चेंज केले. आणि तसंही तिचं होळीचं जे टी-शर्ट आहे ना ते तिला मिळालं नाही आहे. दरवर्षी होळीला आम्ही तिच्यासाठी टी-शर्ट घेत असतो, पण यावर्षी तिला टी-शर्ट वगैरे घेणं झालं नाही. आणि शचीच्या बाबांनी त्यांचं जे टी-शर्ट होतं ते आता त्यांना होत नाही, कारण त्यांची साईज आता वाढलेली थोडी, त्यामुळे लास्ट इयरचं त्यांचं जे टी-शर्ट होतं ते त्यांना होत नव्हतं. फक्त माझ्याकडेच एकटीकडे जे टी-शर्ट होतं ते मला होत होतं, जे मी घालून आलेली होती. तर मी त्यामध्येच छान प्रकारे एन्जॉय केला. आम्ही तिघांनी मस्त आता स्विमिंग करत आहोत. आणि स्विमिंगचं कधीच चालू होतं शचीचं, तर फायनली तिचं स्वप्न पूर्ण झालं. आणि तिचं सुरू झालं की आत्ता मला एकटीला स्विमिंग करू द्या. पण तिथं ना खूप गर्दी वगैरे होती, त्यामुळे असं वाटत होतं की हे कुठं पळून ना जाऊ किंवा काही लागू ना, काही जी भीती वाटत होती. पण तिचं म्हणणं होतं नाही मला एकटीला सोडून द्या, मी एकटीच छान प्रकारे स्विमिंग करते, असं करते तसं करते, असं तिचं चालू होतं. थोडा वेळ तिला सोडलं, काही तिच्या बाबांनी तिला स्विमिंग करायला मदत केली, काही आम्ही तिला सोडलं, तिने पण छान प्रकारे पाण्यात एन्जॉय केला. त्यानंतर हे करण्यातच आणि फिरण्यातच आम्हाला 2 वाजले. 2 वाजता आम्ही गेलो. छान प्रकारे जेवणाचाही तिथं छान मेनू होता, तर मग जेवण वगैरे केलं. थोडंसं 5-10 मिनटं शांत चित्ताने बसलो. आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत वापस फोम डान्सकडे आलो. तिथं परत थोडाफार डान्स वगैरे केला. आणि फोम डान्स म्हटलं म्हणजे ना खरंच भयंकर आवडीची गोष्ट आहे. प्रत्येकालाच फोम डान्स आवडतो आणि फोमही प्रत्येकालाच आवडते. शचीलाही भरपूर अशी फोम आवडते. ते फोम घेऊन उडवत होती, तर कोणाला लावत होती, काही बनवत होती त्याच्यापासून. तिनेही फोम डान्सचा खूप छान अशी मजा घेतली. आणि फोम डान्सच्या शेजारी रेन डान्ससुद्धा होता, तर रेन डान्समध्येही सर्वांनी खूप मजा केली. पण मला एवढं काही विशेष इथं रेन डान्समध्ये वाटलं नाही. मला फोम डान्स वगैरे तरी थोडाफार आवडला, म्हणून मी फोम डान्स वगैरे बाकी स्विमिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या ना त्या आवडल्यात. बाकी रेन डान्सचं जे प्रोसिजर होती त्यांची ते मला एवढी काही विशेष आवडली नाही. त्यांनी जे नियोजन होतं ना त्याचं ते काही एवढं व्यवस्थित नव्हतं, पण तरी तिथंही आम्ही छान प्रकारे डान्स वगैरे केले. बाकी इथे त्यांनी काही गेमचे ऑप्शनसुद्धा ठेवलेले होते. लहान मुलांसाठीही गेम होते, सोबत फॅमिलीसाठी गेम होते, जेंट्ससाठी लेडीजसाठी असे वेगवेगळे गेमचे ऑप्शनसुद्धा तिथं होते. आणि बाकी काही वर्कआउटसुद्धा होतं छान प्रकारे. म्हणजे खूप काही असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांनी तिथं ठेवलेल्या होत्या आणि त्या करायलाही खूप मजा वाटत होती. पण बाकी एवढं जसं असायला पाहिजे ना तेवढ्या गोष्टी तिथं नव्हत्या. तरीही भरपूर प्रमाणात नाही, पण आम्हाला चांगलीच मज्जा अशी इथं आली. आणि मेन म्हणजे की शचीला भरपूर आनंद झाला, कारण फर्स्ट टाईमच ती घराच्या बाहेर आली आणि असं काही तिने फर्स्ट टाईमच बघितलेलं आहे. आणि सर्व गोष्टीचा तिने भरभरून असा आनंद घेतला. रेन डान्समध्येही तिने भरपूर डान्स केला. आणि बाकी दुसऱ्या गोष्टी म्हणजे रोलर कोस्टिंग वगैरे बाकी खूप काही ज्या गोष्टी होत्यात ना तिथं काही म्हणजे चांगल्या प्रकारे चालू होतं, काही बंद होतं, काही बनवणं चालू होतं. तर हे जे वॉटर पार्क आहे हे गावाच्याही खूप बाहेर येतं समजा, त्यामुळे इथं एवढे
एवढे जे कस्टमर वगैरे आहेत ते येत नाहीत, पण तरी याचा रिव्ह्यू वगैरे म्हणायचं झालं ना तर ओके ओके होता. जास्त असं आवडेल असंही नाही आहे आणि नावडेल असंही नाही आहे. आम्ही या वॉटर पार्कमध्ये आलो तर आम्ही फक्त म्हणजे आमची फॅमिली जसं मी, शशी आणि शशी बाबा आम्ही 3च जण आहोत. आणि इथं बाकीही आमच्यासारखेच होते, दोघं जण, 3 जण, 4 जण, कोणी तर जास्त जण होते. समजा त्यांची फॅमिली मोठी असल्याकारणाने कोणी फ्रेंडसोबत आलेलं होतं. तर असं जो त्याच्या ग्रुप मिळून आले होते आणि ते स्पेशल एन्जॉय करत होते. पण इथं आल्यानंतर सर्वजण एकत्र मिळून एन्जॉय केला. सोबतच सर्वांची ओळख वगैरेही झाली आणि त्यांचेही वेगवेगळे ग्रुप हे बनवण्यात आले. सर्वजण भरभरून असा एन्जॉय करत आहेत. लहानच नाही तर मोठेही लहान बोलून छान प्रकारे पाण्याचा आनंद घेत आहेत. आणि मेन सांगायचं झालं म्हणजे इथं ऑकवर्डनेस म्हणून नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या धुंदीत मंत्रमुग्ध होऊन एन्जॉय करत आहे. कोण बघत आहे, कोण काय करत आहे, कोण कसं आहे काय वगैरे याची कोणाला काहीच घेणं देणं नाही आहे. आपापलं एन्जॉय करायचं, आपापलं खेळायचं. सोबतच इथं एकमेकांसोबत बोलून सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणून आलेले होते, त्यामुळे फ्रेंड सर्कलही खूप जणांचं बनलं, खूप जणांची नवीन ओळखही झाली. तर चला, लहान मुलांचेही नवीन इथं फ्रेंड झाले, आमचेही नवीन फ्रेंड जमलेत. सोबतच एन्जॉयही भरपूर केला आम्ही आणि सर्वच गोष्टी आम्ही खेळल्या. आणि तेही एक वेळा नाही तर 2-2, 3-3 वेळा आम्ही सर्व गोष्टीचा आनंद घेतला. सर्व गोष्टी एन्जॉय करत माणूस थकला जातो आणि त्यांना पाणी किंवा काही स्नॅक्स वगैरे हवं असलं तेही तिथं त्यांनी प्रोव्हाइड केलेलं होतं. आणि सर्व काही फ्री होतं. म्हणजे एक वेळा आपण बाहेर पे केलं की आतमध्ये आल्यानंतर सर्व गोष्टी आपल्यासाठी फ्री होत्या. त्यांनी सकाळचा नाश्ता वगैरे, जेवण आणि संध्याकाळी जायच्या वेळेसही त्यांनी नाश्ता आणि चहा वगैरे असं ठेवलेलं होतं. म्हणजे ते तसं सांगण्यात आलं होतं. पण बाकी बाकीच्या गोष्टी स्नॅक्स वगैरे त्यांनी मधामध्ये खेळताना जर आपल्याला हवं असेल त्याही त्यांनी फ्रीमध्ये ठेवलेल्या होत्या. तर चला, आम्ही त्याचाही आनंद घेतला. शशीनेही त्या गोष्टीचा आनंद घेतला. भरपूर असं आम्ही खाल्लं पिल्लंही आणि बाकी मज्जाही भरपूर केली. तिथेच काही मुलं वगैरेही होते शशीच्या एजचे, की शशीपेक्षा मोठे होते. त्यांनी घरूनच त्यांच्या खेळायच्या वस्तू आहेत जसं की बॉल वगैरे, आणि आता होळी होती म्हणून पिचकारी वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या ते घेऊन आले होते. इथं त्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करण्यात आल्या नव्हत्या. तर आम्ही त्या मुलांकडून त्या गोष्टी घेतल्या आणि त्यांचाही शशीने भरपूर असा आनंद घेतला. शशीला पिचकारी आवडते, तर तिथंच त्या मुलांनी शशीला हे घे दीदी खेळ, आमच्याजवळ 2-2 आहे, तिला दिली. तर तिनेही ती पिचकारीचा आनंद घेतला. पण तिला पिचकारी वगैरे खेळण्यापेक्षा जास्त आनंद हा पाण्यामध्ये खेळण्यातच येत होता. ती पाण्यामध्ये पोहण्यातच जास्त एन्जॉय करत होती. तर तिने 2-2, 3-3 वेळा ती पाण्यात जायची, वापस यायची, तेच ती खेळत राहिली. त्यानंतर आम्ही बाकीचा जो एरिया आहे तोही बघितला. आणि खेळताना एवढं म्हणजे असं वाटत नाही की आपण एवढे थकू वगैरे, म्हणून खेळताना मजा वाटत होती. पण जसं संध्याकाळचा टाईम होत गेला ना तसं शरीर थकत आलं आणि उन्हामुळे कसं पाणी गरम झालं होतं तर मजा वाटत होती. पण तरी शरीर थकल्यासारखं झालं होतं, म्हणून सर्वजण थोडेफार खेळायचे बसायचे, थोडेफार खेळायचे बसायचे. आमचंही तसंच चालू होतं. आधी तर आम्हाला भीती वाटत होती की शशी सकाळपासून जागी आहे, दुपारी तिला झोप वगैरे येईल आणि मग तिला सांभाळायचा प्रॉब्लेम येईल, एक जणाला सांभाळावं लागेल, एका जणाला एन्जॉय करता येईल. तर असं होईल तसं होईल असं आम्ही घरून खूप गोष्टी डोक्यात घेऊन निघालेलो होतो. पण इथं आल्यावर काही वेगळंच झालं. शशी घरी येईपर्यंतही झोपली नाही. आणि पाणी खेळणंच तिला भरपूर आवडलं. पाण्यामध्येच ती भरपूर जात होती. पण शेवटी आम्ही पाण्यातून निघालून बाकीच्या गोष्टी म्हटलं चला तेही बघूयात, कारण आता संध्याकाळचे 3-3:30 वाजण्यात आले आणि म्हटलं बाकीच्या गोष्टी आपल्याला बघायलाच मिळणार नाही. आपण कंटिन्यू जर पाण्यातच राहिलो तर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एन्जॉय करताच येणार नाही. म्हणून आम्ही आता तिथून निघालोत. आणि तसेच इकडे आलेलो आहे, चेंज वगैरेही आम्ही काही केलं नाही, कारण ऊन पडतं थोडं, एवढं थंडी वगैरे वाटत नाही, व्यवस्थित वाटत होतं. म्हणून आम्ही काही कपडे वगैरे चेंज केले नाहीत. आणि तसेच बाहेर बाकीचे काही गेम झोन होते ते खेळण्यासाठी आलो. त्याचाही शशीने भरपूर असा आनंद घेतला. आणि नंतर मग आम्ही कपडे वगैरे चेंज केले, स्नॅक्स घेतला आणि थोड्या वेळातच घरी आलो. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही आमची होळी वॉटर पार्कमध्ये यावर्षी एन्जॉय केली आणि भरपूर असा आनंद घेतला. तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. यासोबतच मी हा व्हिडिओ इथं संपवते आणि पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.